नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी अनेक बडे नेते आपली ताकद लावू पाहत आहे. शिवसेनेचे हेमंतप्पा गोडसे तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची तयारीत असताना महायुतीतून हेमंत गोडसे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपमधून नाशिक लोकसभेचे विद्यमान खासदार हेमंतप्पा गोडसे यांना विरोध होत आहे. अशातच हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाणार का? नाशिक लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवार मिळणार का? हे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नाशिक लोकसभेसाठी शांतिगिरी महाराज निवडणूक लढवणार आहे. सर्व उमेदवारांना हा मोठा धक्का असणार आहे. शांतिगिरी महाराज यांचा या भागात मोठा भक्त परिवार आहे. नाशिक जिल्हा तसेच इतर जिल्ह्यात देखील शांतिगिरी महाराज यांचा मोठा भक्त परिवार असल्याने शांतिगिरी महाराज यांची प्रचार यात्रा नाशिकमध्ये जोरदार सुरू आहे. या दरम्यान आजी व माजी खासदार यांना पराभवाला सामोरं जावं लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण नाशिक मतदारसंघात शांतिगिरी महाराज भक्त परिवाराकडून मोठमोठे बॅनर लावण्यात येत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीत मोठी धुसफूस सुरू आहे. श्रीकांत शिंदे यांनी हेमंतप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा खासदार करण्यासाठी नाशिक मतदारसंघातील मतदारांना आवाहन केलं आहे. पण BJPकडून या संदर्भात अजून सकारात्मक भूमिका दिसत नाही. हेमंत गोडसे यांचं नाशिक लोकसभा मतदारसंघात कामाची पद्धत काही नेत्यांना आवडत नसल्याने लोकसभेसाठी मोठ्या प्रमाणात BJPकडून विरोध होत आहे. नाशिकसाठी शांतिगिरी महाराजांचं नाव BJP अग्रेसर असल्यानं हेमंत गोडसे यांना डावललं जाऊ शकतं. जर BJPकडून शांतिगिरी महाराजांना तिकीट मिळालं नाही तर ते अपक्ष लढणार असल्याचं बोललं जात आहे. तर ठाकरे गटाकडून विजयप्पा करंजकर निवडणूक लढवणार आहे. नाशिकमधून अनेक संतगण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं चित्र आहे. अशातच नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर बंड होण्याची दाट शक्यता आहे. अनेक बड्या नेत्यांना नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांनी धक्का देण्यास सुरुवात केली आहे. शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती, परंतु त्यात काही तोडगा निघाला नाही. येत्या निवडणुकीत शांतिगिरी महाराज कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? शांतिगिरी महाराज निवडून येतील? कमेंट करून नक्की सांगा की शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंतप्पा गोडसे हॅट्रिक मारतील की ठाकरे गटाकडून विजयप्पा करंजकर निवडून येतील? कमेंट करायला विसरू नका.